जाईल। याकरिता आपल्याला आम्हा निवेदकांची एकच विनंती आहे की आमचे लाडके मावळे ज्या संचलनाचा उत्तम नमुना पेश करतील त्या प्रत्येक क्षणी आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना भरभरून प्रतिसाद द्यावयाचा आहे। आमचे हे साधू जिद्द नवी, पंख नवी, स्वप्न नवे घेऊन जनसेवेचा वसा उरा बाळगून पुरुषार्थाच्या सुगरीसह हे नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण केंद्राच्या उबदार नात्यातून सेवाव्रताची अथांग उंच गाठीकरिता प्रमुख वर्षवर्षी निश्चयाने उभे आहेत। याचा आभास सार्थ अभिमान आहे। आपण सर्वजण भाग्यवान आहात की आपल्याला खाती पेढा करण्याची संधी मिळाली। आपण याचा अभिमान बाळगला पाहिजे। भाग्य से उम्मीद अक्सर निराशा देती है, भाग्य से उम्मीद अक्सर निराशा देती है, मगर कर्म में विश्वास उम्मीद से भी अधिक देता है। आणि अशा प्रकारे गेले 8 महिने केलेल्या कर्माचं फळ आता आपल्यासमोर प्रदर्शित करत आहेत आमचे 550 प्रशिक्षणार्थी। आज साजरा होतोय 17 क्रमांकाचा दीक्षांत सोहळा। आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, विशेषतः प्रशिक्षणार्थींचे नातेवाईक मित्रमंडळींना सूचना विनंती आहे। आपण सर्वजण उपस्थित आहात ते निसर्गाच्या कुशीत बसलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई। या केंद्रावर निसर्गाने मुक्त हस्ताने वनराईची उधळण केलेली आहे। बाजूस असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प आणि मधूनच वाहणारी मिठी नदी जणू वनदेवतेच्या वरद हस्तच या प्रशिक्षण केंद्रात लाभलेला आहे। हे प्रशिक्षण केंद्र सन 1975 ते आज पावेतो म्हणजे जवळपास 49 वर्ष हे प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र पोलीस दलातील नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना पोलीस खात्यातील मूलभूत प्रशिक्षण देण्याचे काम अविरतपणे पार पाडत आहे। या प्रशिक्षण केंद्रातील एकूण परिसरापैकी 70% भाग हा वन आच्छादित आहे। हे प्रशिक्षण केंद्र मुंबईच्या मध्यवर्ती भागात असून बाजूला घनदाट जंगल व नदी असल्याने या परिसरात अधूनमधून वन्य प्राण्यांचे देखील दर्शन घडत असते। हे वातावरण आल्हाददायक असून या गुरुकुलाला हे वातावरण म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी आहे। मात्र या वातावरणाला चैतन्य प्राप्त झाले आहे ते प्रशिक्षणार्थींच्या जोशाने। जोश, स्फूर्ती, चैतन्य याप्रमाणे प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे नात्याचा ओलावा देखील दोघांच्या जोरात या मंगल दिनी दिसत आहे। तो आपुलकीचा गुरु शिष्याच्या नात्याचा ओलावा या नयनरम्य वातावरणाला सतत ताजेतवाने ठेवत आहे। ही परेड, हे संचलन आपल्या जोरदार आगमनासारखे उत्तरोत्तर फुलत जाईल आणि आपले वरिष्ठ गुरु मित्र मायबाप मंडळी तुम्हाला टाळ्यांच्या गजरात न्हाऊ घालत राहतील। तुमची पायाची भीत आणि आपल्या हाताची टाळी या दोहोंचा संगम हा वारंवार या मैदानात गुंजत राहो हीच आमची सदिच्छा। अत्यंत सहृदयतेने वर्तन करा, जोर बोला। आम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सूर्याची सोनेरी किरणे आणि मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नयनरम्य परिसरातील वृक्षवेलींवर सुरू असलेला पक्ष्यांचा किलबिलाट अशा आल्हाददायक वातावरणात नव्या नवरीसारखे नटलेले हे मैदान, हेच ते मैदान ज्यावर प्रशिक्षणार्थींनी गेले 8 महिने अगदी सावधान विश्रामापासून ते शस्त्र कवायत व आताचे दीक्षांत संचलनापर्यंत उत्तरोत्तर प्रगती केली। इथेच अडखळलो, धडपडलो, पडलो, मात्र जिद्दीने पुन्हा उभे राहून प्रयत्नांची पराकाष्ठा करून अथक परिश्रमाने कवायत, खेळ, घोडवासराव यामध्ये पारंगत होण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। शारीरिक तत्परतेचा पाया या इथेच, अगदी इथेच याच मैदानावर रुजला आणि त्या भक्कम पायावर या इथेच आज दीक्षांत संचलनाचा कळस उभारत आहेत 17 क्रमांक 56 चे नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी। आज साजरा होत आहे 17 क्रमांक 56 चा दीक्षांत संचलन सोहळा। ठोकर खाकर गुनगुनाना जिंदगी है, गम पीकर मुस्कुराना जिंदगी है, सुख के साथ जिए तो क्या जिए,
गम खुदा कर जश्न मनाना जिंदगी. आपल्या प्रियजनांसमोर ऐटीत व डौलदारपणे परड करण्याची हिंमत 8 महिने घेतलेले कष्ट आणि खाल्लेल्या ठोकरांचे फळ आहे. सत्र क्रमांक 56 मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या एकूण 550 प्रशिक्षणार्थींमध्ये 22 घटक सहभागी आहेत. घटकनिहाय माहिती पुढील प्रमाणे आहे. पुणे शहर आयुक्तालय इथून 88 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. जळगाव 7, मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय 47, लोहमार्ग मुंबई 21, नाशिक ग्रामीण 69, धुळे 37, जळगाव 1, भंडारा 2, वर्धा 55, अमरावती ग्रामीण 1, बुलढाणा 6, यवतमाळ 23, लोहमार्ग संभाजीनगर 50, बृहन्मुंबई 30, ठाणे शहर 16. पोलीस आहे अनमोल हिरा. पोलीस म्हणजे गुन्हेगारांचा दुसरा बापच आहे खरा. पोलीस म्हणजे धाक नि दरारा त्याचाच आहे वचक सारा. काहीही करू शकतो पोलीस जर तो असेल नीतीने खरा. पोलिसांवर प्रेम करून पहा, एकदा तरी त्याच्यावर मनापासून मरून पहा. स्वतः जगतो एकदा तुम्ही हे तर करून पहा. प्रेमाचे 2 शब्द त्याच्याशी बोलून तर पहा. त्याच्यासारख्या यातना तुम्ही एकदा तरी सोसून पहा. रोज सोसतो तो, तुम्ही एकदा तुमच्यासाठी सोसून पहा. पोलिसांसारखं अनोळखी जगात तुम्ही एकदा बसून पहा. त्याच्यासारखा तुम्ही दिवसभर उन्हात उभं राहून पहा. एकदा तरी पोलिसांवर प्रेम करून पहा. घरी बायका पुढे एकटे सोडून वळवळ फिरतो तो, तुम्ही फक्त एकदा फिरून पहा. नातेवाईकांमध्ये कुणाचं लग्न कार्य असो सगळं विसरतो तो, तुम्ही एकदा मैत्रिणीचं लग्न मिस करून पहा. स्वतःच्या परिवाराला सोडून तुमच्यासाठी तो रोज रिस्क घेतो, तुम्ही एकदा त्याच्या जागेवर स्वतःला ठेवून पहा. रोज मरतो तो तुमच्यासाठी, तुम्ही एकदा त्याचाही विचार करून पहा. सण मग तो कोणताही असो, तुमचे सण आनंदात साजरे व्हावेत म्हणून स्वतःच्या घरचा सण सोडून सुरक्षेसाठी दिवसभर उन्हात उभा राहतो. एकदा तरी तुम्ही त्याचा विचार करून पहा. आज पावले आहे हा विश्वास या पदसंचलनामधून जनतेमध्ये यायला हवा. आता अगदी थोड्याच वेळात सन्माननीय प्राचार्य सरांचे आगमन होईल. त्यानंतर पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांसाठी पुन्हा एकदा बरोबर 8 वाजता सन्माननीय प्रमुख अतिथी अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व फास्ट पक्के श्रीमान राजकुमार भटकर साहेब यांचे आगमन होईल. 8 ते 8:01 सन्मान्य प्रमुख अतिथींना मानवंदना मुंबई शहर व ऋषिकेश करतो. तर सन्मान्य सदस्यांना सन्मान करून सलामी मंचावर श्रीमान निशान परेड पर 1 परेड कमांडर, 1 सेकंड इन कमांडर, 6 प्लाटून कमांडर, 200 जवान हाजिर है. परेड निरीक्षण के लिए तैयार है. परेड कमांडर यांनी सन्मान्य प्रमुख अतिथींना परेडचा अहवाल सादर केला आहे. सन्मान्य प्रमुख अतिथी अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमान राजकुमार भटकर साहेब परेडचे निरीक्षण करण्याकरता मार्गस्थ होत आहे. या दिमागदार संचलन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान्य अपर पोलीस महासंचालक श्रीमान राजकुमार भटकर साहेब हे आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या सत्र क्रमांक 56च्या 550 शिलेदारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याकरता आवर्जून उपस्थित आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सन्मान्य उपस्थितांना करून प्रमुख अतिथी महोदयांना मानवंदना देत असून कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान्य प्रमुख अतिथींचे स्वागत करावे. सन्मान्य प्रमुख अतिथी महोदय देखील सुहास्य वंदनाने स्वागत करत आहेत. आता परेडची धुरा आहे ती सेकंड इन कमांड यांच्या हाती. प्रशिक्षणार्थींची ही तर सुरुवात आहे, अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. सेकंड इन कमांड
प्रवीण माणिकराव भाडवे घटक छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग यांच्या हाती आता परेडची धुरा. सन्मान्य प्रमुख अतिथी पोलीस प्रशिक्षण संचालनालयाचे प्रमुख अर्थात आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख पालक जे आपल्या पाल्यांचे दीक्षांत संचलनादरम्यान निरीक्षण करीत आहेत, सोबत वाहनामध्ये आहेत. या गुरुकुलाचे प्राचार्य श्री प्रसाद अक्का नेरुकर आणि परेड कमांडर प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई स्वप्नील यादवराव काळे घटक वर्धा. सर्व पक्षे क्रमाक्रमाने सावधान होऊन आपण निरीक्षणाकरता सज्ज असल्याचे प्रदर्शित करीत आहेत. मूलभूत कर्तव्य बजावताना जनतेसाठी व मालमत्तेचे रक्षण करताना निष्पाप लोकांची होणारी फसवणूक टाळणे, हिंसा व बंडाळी मोडून समाजात शांतता प्रस्थापित करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि याची जाणीव आम्हाला पावली आहे. परेड दरम्यान नजरेतूनच प्रेमळ इशारा प्राप्त झाला आहे. या मावळ्यांना नक्कीच त्यांना स्मरण केले असेल आणि त्याची परिणती उत्तम पथसंचलनामध्ये होईल यात काही मात्र शंका नाही. सन्माननीय प्रमुख अतिथीच्या आकड्याने या दीक्षांत सोहळ्याला एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली आहे. प्रशिक्षणाचे नातेवाईक सर्व वेळाने हा सोहळा हृदयाच्या टप्प्यात चालवत आहेत. सन्माननीय प्रतीक प्रमुख अतिथीचे मनोभावे स्वागत करत आहेत. शाळांच्या सदनामध्ये सन्माननीय प्रमुख अतिथी महोदयांचे सर्वांनी स्वागत करावे अशी त्याला विनंती करतो. सन्माननीय प्रमुख अतिथी महोदय, सन्माननीय प्रमुख अतिथी महोदय परेडचे निरीक्षण करून सलामी मंचाकडे मार्गस्थ होत आहेत. आपल्या पाल्याने घेतलेल्या कष्टाचे आज चीज होत आहे. ही भावना इथे उपस्थित सर्व मित्रमंडळी मायबाप मंडळींच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे खुलत दिसत आहे. यानंतर थोड्याच वेळात शपथ ग्रहणाची अनुमती घेतल्यानंतर ज्या वेळेला निशाण टोळी मार्चिंग होईल त्यावेळेला कृपया सर्वांनी उभे राहून ध्वजाला मानवंदना द्यायची आहे. सन्माननीय प्रमुख अतिथी महोदय यांनी आपल्याच पाल्यांचे निरीक्षण करून आता प्रमुख अतिथी महोदय सलामी मंचाकडे मार्गस्थ होत आहेत. सर्वांचे अभिवादन स्वीकारत सुहास वाचनाने नम्रपणाने अभिवादन स्वीकारत आहेत. सन्मान्य प्रमुख अतिथी महोदय, आपण ज्या सोहळ्याची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहात, ज्या परेड संचलनासाठी आपण सकाळपासून प्राण इथे बसला आहात, तो संचलन सोहळा सन्मान्य प्रमुख अतिथी महोदयांच्या परवानगीने आता काही वेळातच सुरू होत आहे. श्रीमान दीक्षांत परेड को शपथ ग्रहण करने की अनुमति प्रदान करें. परेड यावेळी व्यवसाय अधिकारी सलूट करतील आणि इतर सर्वजण शांततेत उभे राहतील. कृपया सर्वांनी आसनस्थ व्हावे.
निशाण टोळीतील ध्वजधारक आहे पोलीस शिपाई दिलीप रतन ठोके. महाराष्ट्र पोलीस ध्वजधारक आहेत पोलीस अर्जुन बाबू जाधव. पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ व त्यांना सहाय्य करीत आहे नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी मुकेश बिडारी. शुभम जाधव, दादासाहेब खिलारी, विनायक निकम, विशाल कावरखे, योगेश माळी, निलेश सोनवणे. गुणाची सावली सुखाचे नगर आकाशा एवढा माझा धोराचा पदर आम्हा भारतीयांचं पंच प्राण हो हडके राष्ट्रीय निशान हो. त्याच्यासाठी जगू आणि त्याच्यासाठी मरू लावून पणाचं प्राण हो. एक नाद गरजतो भारतात तुझा अभिमान हो. हिमालयाचे उंच शिखरावर धडकत राहो आमचा अभिमान हो आमचा अभिमान हो. आपला राष्ट्रध्वज हे देशाचे सर्वोच्च सन्मानाचे प्रतीक आहे. त्यासोबतच आपला महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज महाराष्ट्र पोलिसांचा मानबिंदू असणारा महाराष्ट्र पोलीस ध्वज हा राष्ट्राची अगर त्या संघटनेची शोधता असते. आपला राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी झालेल्या संविधान सभेत आत्ताच्या स्वरूपात स्वीकारला गेला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी तो भारताचा अधिकृत राष्ट्रध्वज म्हणून फडकला. झंडा हृदय हमारा विजयी वीर तिरंगा प्यारा प्रत्येक भारतीयांच्या उठावर कायम गुणगुणात असते. 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलात समारंभपूर्वक ध्वज प्रदान केला. हा ध्वज प्रदान सोहळा शिवाजी पार्क येथील तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व महामहिम राज्यपाल श्री प्रकाश यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे संपन्न झाला. म्हणून तो दिवस महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करतात. ध्वज ही राष्ट्राची किंवा त्या संघटनेची देवता असते. आता सुरू होत आहे शपथग्रहण सोहळा. मी सन्माननीय प्राचार्य महोदयांना विनंती करतो कृपया प्रशासनाला दलाशी व देशाशी वचनबद्धतेची शपथ द्यावी. आम्ही अशी शपथ घेतो की भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू. तसेच आम्ही आमच्या पदाची कर्तव्य निष्ठेने प्रामाणिकपणे निपक्षपातीपणे व कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता पार पाडू. आम्ही महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य सदरक्षणाय खल निग्रहणाय सार्थ ठरवू. यासाठी ईश्वर आम्हास सहाय्य करो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निशाण टोळीतील ध्वजधारक आहेत पोलीस शिपाई दिलीप रतन ठोके. महाराष्ट्र ध्वजधारक आहेत कोशी अर्जुन बाबू जाधव. पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ.
क्रमांकासह सर्वांनी आसनस्थ व्हावे. आपण त्या क्षणाची आतुरतेने पाहत आहात. संस्कार सुरू झालेला आहे. सुरू झाले आहे सत्य संचलन. बरेच कमांडरची आवाज पुणे मैदान समेत आसपास तर दिसते. आपल्या अंतिम आवाजाने पुणे मैदान व्यापले. सदरक्षणाय सदनिग्रहणाय करितो गर्जना आम्ही. रक्षण करतो जनतेचे सत्य आमचा श्वास. चढून खाकी अंगावरी ठेवीन लाज सत्याची. अपराधात दाखवून जे मोडेन मान भ्रष्टाचाराची. काम करून हितमानाने कर्तव्य पूर्ण करेन. मदत करून गरिबांची ताट मानेनी जगे. चिरुण गुंडात पाया खाली दाखवीन खाकी बाणा. सैरा वैरा करून अपराधात तोडीन त्यांचा माना. महाराष्ट्र पोलिसांची ख्याती साऱ्या जगात दाखली. वाईट नजरेने पाहणाऱ्या त्याच्याच रक्षणाने मागे. जे केला तरी चालेल घाबरणार नाही कोणा. कर्तव्य करत असेल गर्व वाटेल मना. पूर्ण प्रवाहाचे नेतृत्व करत आहेत. बरेच कमांडर प्रशासनाची पोलीस शिपाई सपनेल यादवराव काळे वर्धा दुसरे प्रमाण आहे. प्रशासनाची पोलीस शिपाई नवीन माणिकराव काळे छत्रपती संभाजी उपस्थित मित्रमंडळीच्या मनात पोलिसांविषयी आता एकच भावना असून भारत देशाचा चाल म्हणजे शरीरावर संतुलन ठेवण्याचा उत्तम नमुना, उत्तम कवायत. जे गेले 8 महिने अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि खडतर प्रयत्न करून हा संयम प्राप्त केलेला आहे. या पक्षाने पूर्ण परेड नेतृत्व स्वप्नील काळे, सेकंड कमांड प्रवीण गाडवे, पथक क्रमांक 1 चे नेतृत्व करीत आहेत प्रशासनाचे पोलीस शिपाई विक्रम मधुकर पंच, घटक गोंदिया जिल्हा पोलीस दल. दर्शक आहेत किशोर हनुमंत गवळी, पुणे शहर आयुक्तालय आणि पथकाचे प्रशिक्षक आहेत पोलीस हवालदार शंकर फाळके. कमांडर आणि सेकंड कमांड यांचे एकसाथ मान्य प्रमुखांचे अभिवादन. नाटक क्रमांक 1 सन्मान्य प्रमुखांना पुढील मध्ये अभिवादन. पथक क्रमांक 2 चे नेतृत्व करत आहे प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई प्लाटून कमांडर परमेश्वर शंभूदेव फड, घटक नागपूर शहर आयुक्तालय. दर्शक आहेत संग्राम चिरंजीव मुसळे, घटक नागपूर शहर आयुक्तालय. या पथकाचे प्रशिक्षक आहेत एएसआय याकूब वळवी. क्रमांक 2 यांनी पुरस्कारमध्ये सन्मान्य प्रमुखांना अभिवादन केले आहे. या पोलीस पथक आहे पथक क्रमांक 3 चे नेतृत्व करत आहे प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई ओके संभाजी साठे, घटक ठाणे ग्रामीण. दर्शक आहेत शुभम बापूसाहेब पवार, घटक मुंबई लोहमार्ग पोलीस दल.
या पथकाचे प्रशिक्षक आहेत मोटोजी शीतल लंके आणि मोटोजी श्रद्धा गाडे. पथकारांचे पुढील चालमध्ये सन्मान्य प्रमुख अतिथी यांना मानवंदना दिलेली आहे आणि एका पाठोपाठ एक पथके पुढील चालमध्ये मार्गक्रमण करत आहेत. मान्सूनचा उत्तम नमुना आपले कुटुंबप्रमुख पालक सन्मान्य प्रमुख अतिथीवर सादर करत आहेत. गुरु पथक क्रमांक 4 चे नेतृत्व करत आहेत प्रशिक्षणार्थी पोलीस सिपाई अजय दत्ता महाजन घटक यवतमाळ जिल्हा. दर्शक आहेत द्वारकाधीश साहेबराव गुब्बारे घटक मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय. या पथकाचे प्रशिक्षक आहेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मिसाळ. क्रमांक 4 यांनी सन्मान्य प्रमुखांना मानवंदना करून मंचासमोरून मार्गदर्शन करत आहेत. गुरु पथक आहे पथक क्रमांक 5 नेतृत्व करत आहेत प्रशिक्षणार्थी पोलीस सिपाई इर्शाद रफिक शेख घटक नागपूर शहर आयुक्तालय. दर्शक आहेत विश्वास गोविंदराव मुंगल घटक नागपूर शहर आयुक्तालय. या पथकाचे प्रशिक्षक आहेत पोलीस सिपाई मयूर जाधव. आणि अध्यक्ष आणि अंतिम पथक क्रमांक 6 चे नेतृत्व करत आहेत प्रशिक्षणाचे पोलीस शिपाई सुनील जोगा जायभाई घटक छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस दल. दर्शक आहेत उमेश रमेश वाणी घटक नाशिक ग्रामीण आणि प्रशिक्षक सहाय्यक पोलीस हवालदार शंकर खोपडे. पथक क्रमांक 6 यांनी देखील सन्मान्य प्रमुखांना गौरव करून मानवंदना दिलेली आहे. एका भागात एक पथके गुरु चालचा उत्तम नमुना सादर करत मंचासमोरून मार्गक्रमण करत आहेत. सर्व उपस्थित टाळ्यांच्या गजरामध्ये आमच्या शास्त्रज्ञांचे स्वागत करीत आहेत. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. समाजाला पोलिसांकडून काय अपेक्षित असते तर तत्पर सेवा आणि मायेचे 2 शब्द. थोडक्यात आपल्यावर पडलेल्या प्रसंगाच्या वेळी आपल्याला समोरच्याकडून जी अपेक्षा असते अगदी तशीच अपेक्षा समाजाला आपल्याकडून असते. प्रसंगी मौन व प्रसंगी कणखर बनून आपले कर्तव्य पार पाडत आपल्या या सर्जनशील वर्तनाने आपल्यासोबत आपल्या प्रशिक्षण संस्थेलाही गौरव वाढेल अशी कामगिरी कराल. शाळांच्या प्रकरणातून या दोनचे स्वागत सर्वांनी केलेलं आहे. धन्यवाद. आता सुरू झाले आहे 2 चालते संतुलन. प्रसंगी नऊ व प्रसंगी कणखर होऊन आपले कर्तव्य हे आमचे शास्त्रीय पार पाडतील आणि आपल्या सुदर्शन वर्तनाने आपल्यासोबत आपल्या प्रशिक्षण संस्थेला गौरव वाटेल अशी कामगिरी करतील असा आम्हा सर्व बोधनांचा विश्वास आहे. या 8 महिन्यांच्या कालावधीत येथे नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थींना पोलीस दलात काम करण्याची आवश्यक असणारे मूलभूत प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये आंतरवर्ग प्रशिक्षण आणि बाह्यवर्ग प्रशिक्षण त्याचसोबत व्यक्तिमत्व विकासाचाही समावेश असतो. आंतरवर्ग प्रशिक्षणामध्ये विविध कायदे, गुन्हे नियंत्रण, कायदा सुव्यवस्था, वाहतूक जमाव, वाद, कैदी पार्टी, दहशतवाद, पोलीस प्रशासन व संघटन, पोलीस कामकाजातील विज्ञान व तंत्रज्ञान तसेच प्रात्यक्षिक विषयामध्ये प्रत्यक्ष घटनास्थळाचा पंचनामा इत्यादी संदर्भाने घटनास्थळाचे निरीक्षण असे विविध विषय शिकवण्यात आलेले आहेत. मुश्किलें शुरू करो छोटी या बड़ी ही सही, तूफान से लड़ने वाले कभी उसे नापते नहीं. अगर हौसले हो बुलंद और दिल में हो लगन तो कश्ती चलाने वाले हाथ कभी कांपते नहीं, कभी कांपते नहीं. उत्तम हाताचे आणि पदसंचलन करत आमचे हे प्रशिक्षणार्थी पोस्ट आमचा उत्तम नमुना सादर करत आहेत. गेले 8 महिने घेतलेला प्रशिक्षणाचा फळ केलेला कष्टफळ या ठिकाणी होत आहे. भ्रमणध्वनी अर्थात मोबाईलच्या या डिजिटल युगात आता पोलिसांना सर्वात जास्त कशाची आवश्यकता आहे तर ती सौजन्याने वर्तनाची. विद्या विनयने शोभते हे कौतुकपणे सुभाषित आज पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात जसेच्या तसे लागू आहे. एखादा पोलीस अंमलदार किंवा अधिकारी यांचे वर्तनातून पूर्ण पोलीस दलाची प्रतिमा उज्ज्वल किंवा मधुर होते हे तर आपण विविध समाज माध्यमावर पाहिले असेल. त्याकरिता नव्याने समाविष्ट झालेला विषय भावनिक प्रज्ञावंत पोलीस
या विषयामध्ये पोलीस दलातील अधिकारी अंमलदार यांची जनतेची असलेली वागणूक सौजन्याची राहण्याकरता पोलीस दलातील सदस्यांचे परस्पर सहकार्य वाढीस लागावे याकरिता आपल्या भावनावर नियंत्रण ठेवणे अचूक आत्मपरीक्षण यासारख्या बाबींचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणार्थीयांचा व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी प्रशिक्षणार्थींमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले, जसे निबंधलेखन, भाषण व संभाषण कौशल्य, पत्रलेखन, नृत्य गायन कला व विविध कलागुणांना वाव देण्याकरता या संबंधी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. महान मंगले सेवा या गीतावर या मानपत्रानं सुंदर साथ देत आहे. आपल्या या साधनपणात या सुंदर सेवात आपल्या कोरोनामध्ये संगीताने उत्तम साथ देत आहेत. यांचे तपस्ये मुंबई रेल्वे पोलीस पथक, पोलीस परिषद श्री नाईक व केंद्र आणि त्यांचे सहकारी आणि राज्य राखीव पोलीस पथक क्रमांक 8 चे बँड पथक प्रमुख लोंढे आणि त्यांचे सहकारी. स्टेज 4 मध्ये मंचासमोर मार्गक्रमण करत आहेत परेड कमांडर आणि सेकंडरी कमांड जगदीश काळे आणि प्रवीण खाडवे यांचा स्टेज 4 मध्ये सन्मान्य प्रमुख सूचना मानवंदना पथक क्रमांक 1 चे नेतृत्व करत आहेत पोलीस प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई विक्रम मधुर पंच. दर्शक आहेत किशोर गवळी. या पथकाचे प्रशिक्षक आहेत पोलीस हवालदार शंकर फाळके. पथक क्रमांक 2 युवती स्टेज 4 मध्ये सन्मान्य प्रमुख सूचना मानवंदना देत आहे. नेतृत्व आहे संभाजी जाते पथक ठाणेगावे. या पुरुष पथक आहे पथक क्रमांक 4 नेतृत्व आहे अजय दत्ता महाजन. पथक क्रमांक 4 याने सन्मान्य प्रमुख सूचना स्टेज 4 मध्ये मानवंदना दिलेले आहे आणि पुरुष पांघरुण करणारे पथक आहे पथक क्रमांक 5. नेतृत्व आहे रतन शेख. यानंतर पथक क्रमांक 5 हे सन्माननीय मंचावरून रवाना होत आहे. येथे प्रशिक्षणार्थी नेतृत्व करत आहेत इर्शाद रफिक शेख घटक नागपूर शहर. दर्शक आहेत विश्वास मुंगल आणि प्रशिक्षक आहेत पोलीस शिपाई मयूर जाधव. यानंतर पथक क्रमांक 6 हे मार्गक्रमण करत आहेत. याचे नेतृत्व करत आहेत प्लाटून कमांडर सुनील युवा जायभाई घटक संभाजीनगर लोहमार्ग. दर्शक आहेत उमेश वाणी नाशिक ग्रामीण आणि या पथकाचे प्रशिक्षक आहेत साहेब पोलीस हवालदार शंकर फुलपथक. पथक क्रमांक 6 याने सन्मान्य प्रमुख सूचना मानवंदना दिलेल्या आहेत. एकामागोमाग एक 6 पथकाने स्टेज 4चा उत्तम नमुना सादर करून सन्मान्य प्रमुखांना मंचासमोर मार्गक्रमण होताना मानवंदना दिलेली आहे. मैं खाती हूँ, दिन हो रात हो चांद वाली बातें हो, मैं खाती हूँ. आंधी में तूफान में होली में रमजान में दोस्त के सम्मान में अड़िग करती होती अड़िसल परिपाती हूँ. मैं खाती हूँ, मैं खाती हूँ. तैयार हूँ मैं हमेशा ही तेज धूप और बारिश हंस के सह जाने को, सारे त्योहार सड़कों पे भीड़ के साथ मनाने को, पत्थर और गोली भी खाने को. मैं बनी एक दूजी माटी हूँ, मैं खाती हूँ, मैं खाती हूँ. विघ्न विकट सब कहकर भी सुशोभित सज्जित भाती हूँ, मुस्कुराती हूँ, इठलाती हूँ, वर्दी का गौरव पाती हूँ. मैं खाती हूँ, मैं खाती हूँ. बाह्यवर्ग प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणामध्ये उत्तरदायित्व शिस्त व कामामध्ये समर्पकता आणि कर्तव्याप्रती समर्पित भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण देण्यात येऊन त्यामध्ये सकारात्मक व अद्ययावत बदल केले आहेत. सिटी लॉक ऑब्स्टॅकल ग्राउंडवर स्वातंत्र्य रोडवॉक लाठी शस्त्र समर्पक कवायत आणि शस्त्र प्रशिक्षणामध्ये आधुनिक शस्त्रांचे देखील जोरदार सराव या बाबींचा प्रशिक्षणात अंतर्भूत होता. मैदानावरून सर्व शिक्षक व मैदान अधिकारी आणि आंतरिक अधिकारी यांनी आपापल्या परीने त्यांच्याकडे सर्वोत्तम ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आमच्या साथीदार थँक्यू बीट आणि आपला टाया यांचा उत्तम मिलाप सादर झालेला आहे. यानंतर मी या गुरुकुलाचे आदरणीय प्राचार्य सरांना विनंती करतो, कृपया सन्माननीय प्रमुख अतिथी महोदयांसमोर सत्र क्रमांक 56 चे प्रशिक्षण सत्राबाबत अहवाल सादर करावा. अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके श्री राजकुमार वटकर सर. सर, आज 56 सत्र क्रमांक 56 एकूण 550 प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे नातेवाईक यांचा परमोच्च आनंदाचा दिवस आहे. हा दीक्षांत संचलन सोहळा माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. याचा आम्हा सर्वांना विशेष आनंद आहे. सर, दिनांक 5 जून 2023 रोजी सत्र क्रमांक 56 चे प्रशिक्षण सुरू झाले होते. या बॅचमध्ये महाराष्ट्रातील विविध 22 घटकातून एकूण 552 प्रशिक्षणार्थी मरोळ येथे प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाले होते. यामध्ये 58 माजी सैनिकांचा समावेश आहे. या दरम्यान यांना आंतरवर्गामध्ये विविध कायदे, पोलीस कामकाज पद्धती तसेच विशेष गुन्हे नियंत्रण व तपास, कायदा व सुव्यवस्था, पोलीस कामकाजात उपयोगात येणारे विविध विषय व विभाग यांची माहिती देऊन शिकवण्यात आले आहे. तसेच बाह्यवर्ग प्रशिक्षणादरम्यान मैदानावरील शारीरिक कवायत, समारंभ कवायत, ऑब्स्टॅकल्स, गोळीबार सराव, कमांडो टॅक्टिक्स इत्यादीचा जास्तीत जास्त सराव करून घेण्यात आलेला आहे. माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे निर्देशानुसार विविध क्लब स्थापन करून त्याद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव संधी देण्यात आलेली आहे. या दरम्यान मॅरेथॉन स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, दिवाळी मेळावा तसेच बाहेर देशभक्तीपर चित्रपट दाखवणे, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. मला सांगण्यास आनंद वाटतो सर की आज सत्र क्रमांक 56 मधील एकूण 550 प्रशिक्षणार्थी सर्व प्रकारचे हडतरफ प्रशिक्षण पूर्ण केलेले आहेत. यामध्ये सर्व आंतरवर्ग, बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार यांचा मोलाचा वाटा आहे. आणि अभिमानाची गोष्ट आहे सर, आमचा रिझल्ट 100% आहे. कोणी एक सुद्धा विद्यार्थी नापास झालेला नाहीये. आज हे प्रशिक्षणार्थी राज्यातील विविध घटकांमध्ये पोलीस सेवा बजावण्यास शारीरिक व मानसिक दृष्ट्या सज्ज झालेले आहेत. मला खात्री आहे की ते आपल्या सेवा कालावधीत एक सृजनशील पोलीस म्हणून उत्तम कामगिरी करून मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचे नावलौकिक आणखी भर टाकतील. मी प्रशिक्षण केंद्राचा प्रमुख या नात्याने सर्व प्रशिक्षणार्थींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. यानंतर आजचे सन्माननीय प्रमुख अतिथी महोदय अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्राचे मुंबई श्रीमान राजकुमार वटकर साहेब हे सत्र क्रमांक 56च्या विशेष प्रावीण्यासह यश संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थींना आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देतील. आता सुरू होत आहे पारितोषिक वितरण सोहळा. बक्षीस मंच घेऊन येत आहेत प्रशिक्षणार्थी पोलीस शिपाई.
बसवत आहेत भूषण भोई, अमरकुमार ठाकूर. सुरू होत आहे पारितोषिक वितरण सोहळा. मी सन्मान्य प्रधानमंत्री महोदयांना विनंती करतो कृपया पारितोषिक वितरण मंचावर आगमन करावे. प्रथम रेल्वे यांनी 1380 पैकी 1137 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये सरांनी यांचे स्वागत करायचे आहे. मान्य सर कौटुंबिक स्थापना त्यांच्या पाठीवर पुढील विजेता आहे 17तील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ऋषिकेश वसंत तिडके द्वितीय क्रमांक. हजेरी क्रमांक आहे त्यांचा 7. मूळ घटक यवतमाळ यांनी 1380 पैकी 1130 गुण घेऊन द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. बक्षीस स्वीकारत आहेत ऋषिकेश तिडके आणि हे बक्षीस विभागात दिलेलं आहे. पुढील विजेता आहे दिगंबर शिवाजी तोरणे हजेरी क्रमांक 142. मूळ घटक पुणे शहर याने देखील 1380 पैकी 1130 गुण प्राप्त करून विभागून द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. सन्माननीय प्रमुख अतिथी महोदय त्यांचे चषक आणि प्रमाणपत्र देऊन बाह्य वर्ग सर्व विषयात प्रथम आहेत दादासाहेब सदाशिव खिलारी हजेरी क्रमांक 43. मूळ घटक आहे रायगड यांनी 580 पैकी 474 गुण प्राप्त करून बाह्य वर्गामध्ये सर्वात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. बक्षीस स्वीकारतात दादासाहेब खिलारी. पुढील विजेता आहे आंतरवर्ग विषयात सर्व विषयात प्रथम दिगंबर शिवाजी तोरणे. पुन्हा एकदा 800 पैकी 714 गुण मिळवून आंतरवर्गामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे दिगंबर तोरणे यांनी. हजेरी क्रमांक 144. घटक पुणे शहर. यानंतर आहेत गोळीबार सराव प्रथम क्रमांक भुवनेश संजय पवार हजेरी क्रमांक आहे 3. घटक पुणे शहर यांनी 60 पैकी 56 गुण प्राप्त करून प्रावीण्य गोळीबार सरावामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. यानंतर आहेत पीटी मधील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी सदाशिव दादासाहेब सदाशिव खिलारी हजेरी क्रमांक आहे 43. मूळ घटक रायगड येत आहेत दादासाहेब खिलारी. आता बक्षीस स्वीकारत आहेत दादासाहेब खिलारी. पीटी मध्ये सर्वोत्कृष्ट 100 पैकी 94 गुण प्राप्त करून पुढील बक्षीस आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू हेमचंद महादेव सांडू. त्यापुढील बक्षीस आहे कमांडो कोर्स सर्वोत्कृष्ट विनायक सूर्यकांत निकम हजेरी क्रमांक 12. घटक आहे मीरा भाईंदर वसई विरार कमांडो कोर्स मधील उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून याने बहुमान प्राप्त केलेला आहे. बक्षीस स्वीकारत आहे सन्मान्य प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते. यापूर्वी बक्षीस आहे सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी परेड कमांडर स्वप्नील यादवराव काळे हजेरी क्रमांक आहे 11. घटक वर्धा. बक्षीस स्वीकारत आहे परेड कमांडर सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय प्रशिक्षणार्थी. पुढील बक्षीस आहे अंतर्वर्ग विषय क्रमांक 1 ते 3 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केलेला विद्यार्थी पुन्हा एकदा दिगंबर शिवाजी तोरणे हजेरी क्रमांक 144. घटक पुणे शहर याने 300 पैकी 270 गुण प्राप्त केलेले आहेत आणि प्रथम क्रमांक मिळवलेला आहे विषय क्रमांक 1 ते 3 मध्ये. बक्षीस स्वीकारत आहे सन्मान्य प्रमुख अतिथी यांच्या हस्ते. पुढील बक्षीस आहे विषय क्रमांक 4 ते 8 मध्ये सर्वाधिक गुण मिळवलेले प्रशिक्षणार्थी गणेश तुपदेव पुरे हजेरी क्रमांक 173. मूळ घटक आहे मुंबई रेल्वे यांनीही 500 पैकी 451 गुण प्राप्त करून विषय क्रमांक 4 ते 8 मध्ये प्रावीण्य प्राप्त केलेला आहे. त्यांना गौरवण्यात येत आहे. पूर्व विजेता आहे विषय क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थी रवींद्र बाजीराव पवार हजेरी क्रमांक 347. याने 100 पैकी 96 गुण मिळवले आहेत आणि विषय क्रमांक 9 मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. भावनिक प्रज्ञावंत पोलीस या विषयामध्ये यांनी 100 पैकी 96 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. सर्व बक्षीस विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन. मान्य प्रमुख अतिथी यांचे हार्दिक हार्दिक आभार. यानंतर सन्मान्य प्रमुख अतिथी महोदय अपर पोलीस महासंचालक आजच्या
दीक्षांत संचलन सोहळ्यास आवर्जून उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी, त्यांचे आई वडील, इतर जवळचे नातेवाईक, पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळचे प्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी, सर्व उपस्थित पत्रकार बांधव आणि बाल विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दिमागदार सोहळ्यास आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात। आजची ही आपली परेड अतिशय दिमागदार आणि नयनरम्य अशी झालेली आहे। आपले राखीव पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, त्यांच्यासोबतचे ड्रिल इन्स्ट्रक्टर, सर्वांनी भरपूर मेहनत घेतलेली आणि ती मेहनत आज आपल्या परेड ग्राउंडवर दिसून येत आहे। जून महिन्यापासून, जून 2023 पासून आपण या मैदानावर उपस्थित आहात। या मैदानावर शारीरिक कसरत जे शिकवलं जाते, स्क्वॉड ड्रिल असेल, परेड असेल, पीटी असेल, त्याच्यामध्ये आपण जो काही घाम गाळलेला आहे तो घाम आज त्याचं चीज झालंय असं मला स्पष्टपणे दिसतंय। तुम्ही सर्वांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि ते मेहनतीप्रमाणे आज त्याचा जे निकाल लागला, जसं प्राचार्यांनी सांगितलं 100% निकाल लागलेला आहे। सर्व प्रशिक्षणार्थी परीक्षांमध्ये पास झालेले आहात। मी सर्वांचे आपले महाराष्ट्र पोलीस दलातर्फे अभिनंदन करतो। मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस पोलीस भरती निघाली आणि ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज केला आणि त्यापूर्वी जी तयारी केली होती, त्या तयारीतून आज आपापल्या घटकातून तुम्ही निवड होऊन प्रशिक्षणाचा एक महत्त्वाचा, तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा तुम्ही पार करत आहात। यापूर्वीचं तुमचं आयुष्य, तुम्ही विद्यार्थी दशेत असाल, कुणी खाजगी नोकरी करत असेल, कुणी शेतावर काम करत असेल आणि आता तुम्ही पोलीस, महाराष्ट्र पोलीस दलाचे एक सन्माननीय सदस्य झालेला आहात। तर महाराष्ट्र पोलीस दलाचे सदस्य म्हणून आपल्याला अमर्याद अधिकार प्राप्त होतात, पण त्याच्यासोबतच तितकेच महत्त्वाची जबाबदारी सुद्धा आपल्या खांद्यावर येते। तुम्ही या ठिकाणी प्रशिक्षणासाठी हजर झाला। मागच्या 8 महिन्यात, 9 महिन्यात तुम्हाला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे जे प्राचार्य असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी घडवण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला एक विशिष्ट दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही गोष्टी, तुमच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजपासून पुढची 30, 35, 38 वर्ष तुम्ही पोलीस खात्याचे सदस्य असणार आहात। यापूर्वी आपले काही 50-55 माजी सैनिक या ठिकाणी आहेत की ज्यांनी युनिफॉर्म अंगावर घातला होता, युनिफॉर्म सेवेमध्ये कर्तव्य बजावलेलं आहे। बहुतांश तुम्ही लोकांनी यापूर्वी युनिफॉर्म घातलेला नव्हता किंवा कर्तव्य बजावलेलं नव्हतं। आजपासून तुम्ही ते करणार आहात। तुमच्यापैकी तुमचे काही मित्रमंडळी असतील जे तलाठी झाले, कुणी ग्रामसेवक झाले, कुणी आरोग्य सेवक झाले, कुणी तहसीलदार कार्यालय किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये क्लर्क किंवा इतर कोणतीही नोकरी पत्करली, तर त्या नोकऱ्यांमध्ये आणि पोलिसांच्या नोकऱ्यांमध्ये खूप मोठा फरक आहे। त्या ठिकाणी ते नोकरीला हजर होतात, सरळ त्यांची ज्या कामाच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली त्या ठिकाणी ते हजर राहतात। परंतु पोलीस दलात तसं नाही। तुम्ही मूलभूत प्रशिक्षण, बेसिक ट्रेनिंग कोर्स 8-9 महिन्याचा पूर्ण करून मग तुम्ही कर्तव्य बजावणीसाठी आपापल्या घटकात जाता, पोलीस स्टेशनला किंवा मुख्यालयात जाता। त्याचा उद्देश असा आहे की पोलीस दलातील जे काही कर्तव्य आहे ते अतिशय खडतर स्वरूपाचं आहे आणि ते खडतर आयुष्य तुमचं जे पुढे आहे त्याची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी 8-9 महिने आपल्याला एक रेजिमेंटेशन दिलं जातं, एक विशिष्ट पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न केला जातो। सकाळी लवकर उठणं, तयार होऊन परेड ग्राउंडवर येणं, रायफल घेणं, परेड करणं, पीटी करणं, त्याच्यानंतर नाश्ता पाणी करून परत इंडोर क्लासेसला बसणं, इंडोर क्लासेस झाल्यानंतर परत संध्याकाळी परेड असेल किंवा इतर वेपन्स टॅक्टिक्स आणि इतर फायरिंग प्रॅक्टिस, इतर सर्व बाबी असतील, तर त्याचे हे जी दिनचर्या आहे तुमची सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतची, याच्यामध्ये तुम्हाला एक विशिष्ट प्रकारच्या सवयी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुमच्या समोर जे आता आव्हानं येणार आहेत पोलीस दलामध्ये 30-35 वर्ष कर्तव्य बजावताना, तर त्या आव्हानांना तुम्ही कसं सामोरे जाल आणि कितपत चांगल्या पद्धतीने त्याला सामोरे जाल याची पूर्वतयारी या ठिकाणी
करून दिलेली आहे. मी माझ्या व्यक्तिगत अनुभवातून सांगतो की तुमचे पुढची 3-4 वर्ष अजून तुम्ही पोलीस खात्यात रुळलेला नसल्यामुळे पुढची 3-4-5 वर्ष तुमची आणखीन तुम्हाला वाटेल त्रासदायक आहेत. आणि आजपासून 3 वर्षानंतर किंवा आजपासून 5 वर्षानंतर तुम्हाला असं वाटेल की आपल्याला जे PTC मध्ये दिनचर्या होती, जे आपला घटनाक्रम जो चालला होता तो अतिशय चांगला होता, इतके सुखाचे दिवस होते असं तुम्हाला भविष्यात वाटेल. इतके खडतर आयुष्य आपल्याला मिळणार आहे. तर त्याची पूर्वतयारी या ठिकाणी तुमच्याकडून करून घेण्यात आलेली आहे. तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम असलं पाहिजे, पण त्याच्यासोबतच मानसिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही सक्षम असलं पाहिजे. मागील काही वर्षापासून आपण प्रज्ञावंत पोलीस किंवा इमोशनल इंटेलिजन्स किंवा इमोशनल क्वेश्चन बाबत तुम्हाला शिकवले जात आहे. तर इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही कर्तव्य बजावाल तेव्हा तुम्ही त्याच्यावरच जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. स्वतःचं शारीरिक स्वास्थ्य, स्वतःचं मानसिक स्वास्थ्य कसं टिकवाल आणि चांगलं ठेवाल हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, मी परत एकदा तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही पोलीस खात्यात नोकरीला लागला त्यावेळेस तुमचे जे कुटुंबीय होते, तुमचे जे आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, पत्नी असेल, काही जणांचं लग्न झालं असेल तर त्यांची पत्नी असेल, तर आपल्या कुटुंबियांची, आपल्या नातेवाईकांची आपल्याकडून काय अपेक्षा होती त्याची जाणीव ठेवा. आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाचं जे ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, ते आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा. आपल्यासमोर भरपूर प्रलोभन असतील, लोभ असतील, तर त्याच्या लोभाला बळी न पडता आपलं कर्तव्य जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पार पाडायचं आहे. तुमचं हे जे भावी आयुष्य आहे, त्या भावी आयुष्यासाठी मी तुम्हाला महाराष्ट्र पोलीस दलातर्फे शुभेच्छा देतो. सर्व ज्यांना बक्षिसं मिळालेली आहेत आणि ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले त्या सर्वांचे, प्रशिक्षणार्थींचे मी अभिनंदन करतो. आणि आपण अतिशय मेहनत घेऊन ही जी परेड सादर केलेली आहे, आपले नातेवाईक, आई वडील, भाऊ बहीण सर्वजण बघतायत ते परेड, तर त्यांना सुद्धा एक अभिमान असेल की तुम्ही जे काही मिळवलेलं आहे तर त्याच्याविषयी ते खुश असतील. आणि तुमच्या आई वडिलांना, भाऊ बहिणींना त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करत असताना महाराष्ट्र पोलिसांच्या ज्या अपेक्षा आहेत, आपल्याला समाजाकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या सर्व अपेक्षा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या भावी आयुष्यासाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परेड कमांडर ही परेडच्या अखेरच्या टप्प्याची सन्माननीय प्रमुख अतिथी महोदयांकडून परवानगी घेत आहेत. विमान दीक्षांत परेड को निष्क्रमण करने की अनुमति प्रदान करें. सन्माननीय प्रमुख अतिथी महोदयाने सर्वांना, प्रशिक्षणार्थी, सर्व प्रशिक्षकवृंद आणि सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केल्याबद्दल प्रशिक्षण संस्थेतर्फे त्यांचे हार्दिक आभार. या सत्रामध्ये जे काय मौल्यवान क्षण आहेत ते टिपलेले आहेत या स्मरणिकेमध्ये. त्यांचं प्रकाशन सन्माननीय प्रमुख अतिथी महोदयांच्या हस्ते पार पडलेलं आहे. याची प्रत सर्व प्रशिक्षकांना कायमस्वरूपी जतन करण्यासाठी दिली जाईल. उत्तम देव सर्वांनी काळाचा पदार्थ या अत्यंत क्षणाचं स्वागत करावे. आणि सर्वशेवटी तोच पण आला, विदाईची घडी आ गई.
संतश्रेष्ठ शिकवणारा म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ भोवती. तशी 2 फळे अर्थात हे प्रशिक्षणार्थी हे खर्चात प्रशिक्षण पूर्ण करून आपापल्या घटकात जाण्यास सज्ज झाले आहेत. उडत्या पंखांना उडत्या पाखरांना प्रतीची तमा नसावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घाटाचे काय कधीही बांधता येईल. दिशाच्या पलीकडे जीव घेण्याची जिद्द असावी. अंतर्वर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षकाने आपल्याकडे सर्वोत्तम ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आपण जे एकाग्रतेने ग्रहण केले ते आता वेळ आले अंमलबजावणी करण्याची. जे शिकलात ते प्रत्यक्ष उतरवण्याची. आपण सर्वजण त्यासाठी फार उत्सुक असाल. आपण यशाची सर्वोच्च शिखरे साध्यापर्यंत करावी हीच गुरुची इच्छा आणि प्रिय पाखरानो, आपण जरी आज या घरट्यातून उडून जात असाल तरी क्षणभर डोळे भरून या मातीकडे, या मैदानाकडे, या वृक्षवेलीकडे पहा. गेले 8 महिने ज्या मातीने आपला सांभाळ केला, तिच्या अंगाखात्यावर थेट आहे तुले तुमचे घामाचे थेंब तर कधी अश्रू या मातीत मिसळले. ती माती आज आपले लोक उंच भरारी घेण्यासाठी जाताना पाहून तुझे मन उत्पन्न आले असेल. तिथे कृतज्ञतेने चुंबन घेऊन तुला जाता जाता एक वचन द्या. तुझ्याच रंगाची वर्दी घातली आई, सदैव तुम्ही शांत ठेवू. डोळे भरून तुला फक्त आमची कीर्ती आणि कीर्तीच येईल असे आश्वस्त करून जा. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है. आपके इरादों का इम्तिहान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. आसमान तो अभी बाकी है. आसमान तो अभी बाकी है. अशीच झोप घे मित्रा, आता तुला काय येणे आहे. संपली तरी जमीन तरी आकाश अजून पुणे आहे. तुडून येतात आकाश सारे हे भरारी मस्त जेवणाच्या वादळाची झुंज ते बिंदास्त. आता इथून पण एकच ध्येय, एकच राशी, जनसेवा हीच मथुरा आणि हीच खाती. तुझं वागणं म्हणजे खाती, तुझं जगणं म्हणजे खाती. आज कर्तव्य मग सगळं बाकी. या देशाचा सुयोग अत्यंत गोड झालेला आहे. सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण संस्था करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कृपया नातेवाईकांनी इतरत्र फिरू नये. मान्यवरांनी अल्पकाळाची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यात लगत असलेल्या उजव्या बाजूला सर्व निमंत्रित अधिकारी आणि अंमलदार यांची अल्पकाळाची व्यवस्था केलेली आहे. जय श्रीमान. श्रीमान टमाटो टेक्निक शुरू करने की अनुमति चाहता हूँ. प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष फायरिंगच्या वेळी जे रोखे येतात त्याचं प्रदर्शन करत आहेत. ते रोखे दूर करण्याचं आणि फायरिंग पद्धतीचं बदल लागत आहे. क्षण सेकंदमध्ये आलेले रोखे दूर करून पुन्हा फायर प्रॅक्टिसमध्ये सामील होण्याचं प्रात्यक्षिक सादर करत आहे.
स्वतःच्या दिशेप्रमाणे चाल आणि फॉर्मेशन तयार करण्याचा नमुना सादर करत आहेत प्रशिक्षणार्थी. मुश्किलें खड़ी करो छोटी या बड़ी ही सही, तूफानों से लड़ने वाले कभी उसे नापते नहीं. अगर हौसले हो बुलंद और दिल में हो लगन तो कश्ती चलाने वाले हाथ कभी कांपते नहीं. प्रत्यक्ष फील्डवर क्राउडिंग करत जाण्याचा नमुना सादर करत आहेत कमांडो प्रशिक्षणार्थी. फायरिंग करत आणि लपत शत्रूकडे आक्रमण करताना. प्रत्यक्ष फील्डवर कमांडो टॅक्टिक्स आणि चर्च करायची कारवाई याचा प्रात्यक्षिक उत्तम नमुना सादर केलेला आहे. कमांडो कोर्स प्रशिक्षक महेंद्र साठे आणि श्रीमती शिंदे व प्रशिक्षणार्थी सहकारी यांनी. महाराष्ट्राची लोककला परंपरागत लोकगीत लोकनृत्य म्हणायला हरकत नाही असं यापुढे सादर होईल. लेझिम नृत्य छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने सुरुवात होईल. लेझिम
हे परंपरागत लोकनृत्य सादर करत आहेत राखून पोलीस अधीक्षक श्री सावंत, प्रशिक्षक जुम्मा तळवी, प्रशिक्षक सावंत, प्रशिक्षक माळी आणि प्रशिक्षणार्थी.
पुन्हा जाता जाता मनोरंजनाचं उत्तम नृत्य सादर केलं आहे आणि ह्या सावंत आणि सहकारी यांनी एक आनंदाचं तेजोमय आणि मनोरंजन वातावरण निर्मिती केलेली आहे. या नृत्यानं निर्मितीच्या काळावर संपूर्ण बाजाराला बोलावलं आणि त्या सावंत आणि त्यांच्या सहकार्याने या दीक्षांत सोहळ्याला चालूचं नृत्य जणू काय या दीक्षांत सोहळ्याला आणखी 4 चांद लावत यापूर्वी केले जाते. नृत्य सादर जाताना सन्माननीय मानवनाथ आहेत अर्थ सावंत आणि सर्व सहभागी पक्षातून यानंतर पुढील प्रात्यक्षिक रमण आहे कराटे आते डॉक्टर सतीश मोहिते आणि सहकारी प्रशिक्षक श्रीमती लंके व पश्चात आपल्या डोळ्याचं पारणं फिरेल अशा प्रकारचं प्रात्यक्षिक सादर करतील. असे डॉक्टर सतीश मोहिते यांनी विविध प्रकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त केलेले आणि प्रशासनाचे नाव उज्ज्वल केलेले अर्पे डॉक्टर प्रदीप मोहिते आणि श्रीमती लंके मॅडम सादर करत आहेत प्रशिक्षणाचे समवेत कराटे प्रात्यक्षिके. हॅडपंच प्रथम हॅडपंच मला सादर करत आहेत प्रशिक्षणार्थी. पंचनंतर बचाव यानंतर लेफ्ट चाकूसोबत प्रथमची प्रॅक्टिस सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना, जो मन में है वो खाद न तोड़ना. हर कदम पे मिलेगी कामयाबी तुम्हें, बस सितारे छूने के लिए जमीन मत तोड़ना, बस सितारे छूने के लिए जमीन मत तोड़ना. उत्तम नमुना सादर करत आहेत कामयाबीच्या शिखरावर आणि अंतिम दिवशी योगाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी योगाचा नमुना सादर केलेला आहे प्रशिक्षणार्थी यांनी. जिम्नॅस्टिक नमुना सादर करत आहेत प्रशिक्षणार्थी. त्यानंतर हँडवर्क हातावर चालणे शरीर संतुलनाचा उत्तम नमुना सादर केलेला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष फाईट कवायती लाठी ड्रिल
डॉक्टर प्रदीप मोहिते सर स्वतः नमुना सादर करत आहेत. यानंतर मोकोशी श्रीमती लंके मॅडम आणि प्रशिक्षणार्थी फायटिंगचा नमुना सादर करत आहेत. उत्तम नमुना सादर केलेला आहे प्रत्यक्ष मैदानावरील तलवारबाजीचा. उत्तम सादरीकरण, क्विक मुवमेंट, शरीराच्या सलग हालचाली, आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त RPI डॉक्टर प्रदीप मोहिते. समोर अडथळे वॉल ब्रेकिंगचा नमुना सादर करत आहेत प्रशिक्षणार्थी. Nobody is superior, nobody is inferior, but nobody is equal either. People are simply unique, uncomparable. You as you and I as I. असाच कायसा थरारक आणि चित्तथरारक नमुना सादर करत आहेत प्रशिक्षणार्थी. डोळ्याचं पार न फेडणारा हे दृश्य उत्तम. उत्तम नमुना सादर केलेल्या टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांचं स्वागत करायचं आहे. अत्यंत चित्तथरारक असा नमुना. अतिथी महोदय आणि या गुरुकुलाचे आदरणीय प्राचार्य प्रसाद अक्कानवसक यांच्या हस्ते आणि राज्यगीताची सत्र क्रमांक 56 दिमाखात संचलन सोहळा सुंदर कार्यक्रम झालेला आहे. माननीय प्रमुख अतिथी अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थितीत राहून आपणास मोलाचे मार्गदर्शन केले आहे. तसेच NSGचे मेजर अनुराग यांनी हजर राहून आमच्या निमंत्रणाला मान देऊन हजर राहिले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच बृहन्मुंबई महापालिका PWD व नेहमीच मदतीस असलेले पोस्ट ऑफिस आणि बँका व इतर सहकारी ज्यांचा मी उल्लेख घेतला नसेल तरी सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सदर कार्यक्रमाचे संचालन करणारे माझे सहकारी वर्षा आणि अमोल यांचेही खूप खूप आभार.
सदरचा कार्यक्रम संपन्न झाल्याचे मी जाहीर करते.